नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे डेली रिक्रूटमेंट या आपल्या चॅनलवर। आज आपण महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी योजना याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। तर महाराष्ट्र राज्य कामगार कल्याणकारी योजना ही नेमकी काय आहे, यामधून बांधकाम कामगारांना काय लाभ मिळतात, या योजनेची प्रमुख वैशिष्ट्य काय आहे, ही प्रमुख कल्याणकारी योजना कशी काय बनली आणि शिक्षण योजनेमध्ये हिच्यामुळे काय लाभ मिळतो, तसेच विवाह आणि कुटुंब कल्याणासाठी काय फायदा होतो, घरकुल योजनामध्ये या योजनेमुळे काय लाभ भेटतो, तसेच आरोग्य आणि सुरक्षा यासाठी कशी उपयोगाची आहे, त्याचबरोबर यामध्ये लाभार्थ्याची एकूण संख्या काय आहे, अर्ज कशा प्रकारे करायचा, अर्जाची स्टेटस आणि तपासणी कशी करायची, योजनेचा प्रभाव काय आहे, कुठे कुठे आहे आणि आव्हाने कशी आहेत आणि भविष्यातील दिशा कशी मिळते आणि या योजनेतून नेमका आपल्याला काय निष्कर्ष मिळतो, याची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे। या व्हिडिओद्वारे तुम्हाला महाराष्ट्र कामगार कल्याणकारी योजनेची संपूर्ण माहिती यामध्ये मिळणार आहे। आजपर्यंत ज्यांनी महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेचा लाभ घेतला आहे, तर त्या लाभातून तुम्हाला त्याचे काय फायदे भेटणार आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। आणि आजपर्यंत ज्यांनी कोणी या योजनेमध्ये लाभ घेतलेला नाही, तर त्यांनी का बरं या योजनेचा लाभ घ्यावा याची माहिती इथे त्यांना कळणार आहे। तर चला तर मग सुरू करूया। महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी योजना यामध्ये अर्ज कसा करायचा, असा करा अर्ज, पहा संपूर्ण माहिती। तर बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबवली जाणारी बांधकाम कामगार कल्याणकारी योजना ही बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणासाठी आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे। या योजनेचा मुख्य उद्देश बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य, सामाजिक सुरक्षा आणि जीवनमान सुधारण्यासाठी आवश्यक सुविधा प्रदान करणे आहे। महाराष्ट्र सरकारने या योजनेअंतर्गत नोंदणीकृत कामगारांसाठी विविध कल्याणकारी उपाययोजना राबवल्या असून 2025 पर्यंत यामध्ये अनेक नव्या योजनांचा समावेश करण्यात आला आहे। योजनेचा उद्देश काय आहे, तर सुरुवातीला त्यांनी सांगितलं की या योजनेमध्ये ही योजना बऱ्याच दिवसापासून चालू झाली आहे आणि 2025 पर्यंत तर बऱ्याच योजनेचा यामध्ये समावेश झाला आहे। त्याचबरोबर या योजनेचा उद्देश काय आहे ते आपण जाणून घेऊया। तर बांधकाम कामगार आर्थिक आणि सामाजिक स्थैर्य प्रदान करते। त्याचबरोबर म्हणजे आता बांधकाम कामगारांचं कसं आहे की जेव्हा त्यांना काम भेटलं तेव्हाच त्यांच्याकडे पैसे येतात, त्यानंतर जर काम नसेल तर पैसे नसतात, तर यामध्ये त्यांना आर्थिक स्थैर्य भेटते, म्हणजे त्यांना एक प्रकारे महिन्याला पैसे पण भेटतात आणि त्यांचं जे सामाजिक दर्जा आहे तो पण थोडाफार उंचावतो। त्याचबरोबर त्यांच्या मुलांच्या शिक्षणाला पण प्रोत्साहन भेटतं, कारण बांधकाम कामगारांच्या मुलांचे शिक्षण हे मागे पडत होते पैसे नसल्यामुळे, तर त्यांना त्यासाठी सुद्धा आर्थिक मदत या योजनेमधून मिळणार आहे। कामगारांच्या कुटुंबांना आरोग्यासाठी पण मदत भेटणार आहे, तसेच त्यांच्या मुलामुलींच्या विवाहासाठी, त्यांना घर बांधण्यासाठी सुद्धा सुविधा उपलब्ध करून देणार आहे। कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी उपाययोजना राबवणे, तसेच कामगारांची सुरक्षितता कशी वाढवावी, त्यांच्या आरोग्यासाठी त्यांना लाभ कशा प्रकारे मिळतात, तर त्यासाठी सुद्धा काही उपाययोजना राबवत आहेत। या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये आहेत की यामध्ये तुम्हाला नोंदणी प्रक्रिया कशी करायची, तर त्यासाठी पात्रता काय लागते आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागतात आणि ऑनलाईन नोंदणी कशी करायची, समिती गठन कशा प्रकारे होते, तर यासाठी पात्रता तुम्हाला कमीत कमी 18 वर्ष पाहिजे, जास्तीत जास्त 60 वर्ष। जर तुमचं वय 18 असेल तर तुम्ही इथे पात्र आहात अर्ज करण्यासाठी, आणि जर तुम्ही 60 वर्षापेक्षा लहान असाल किंवा 60 वर्ष तुमचं वय असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात। बांधकाम क्षेत्रातील 21 प्रकारच्या कामांपैकी कोणत्याही कामात जर तुम्ही सहभागी असेल तर तुम्ही इथे नोंदणी करू शकतात। आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहे, तर
त्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर बँक खाते तपशील, कारण या योजनेचा जो काही लाभ भेटतो आरोग्यासाठी असो, शिक्षणासाठी असो किंवा घर बांधकामासाठी असो, ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असतं. म्हणजे डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटमध्ये ते पैसे जमा होतात. त्याचबरोबर रॅशन कार्ड, निवासाचा पुरावा आणि बांधकाम कामगार असल्याचा पुरावा, 90 दिवसाचे कामाचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी तुम्हाला https mahabocw.in या संकेतस्थळावर ऑनलाईन जायचं आहे. त्यानंतर या संकेतस्थळावर किंवा जवळच्या कामगार कार्यालयात करता येते. जवळ तुमचं कामगार कार्यालय असेल तरीसुद्धा तुम्ही तिथे जाऊन तुमचा ऑनलाईन अर्ज भरू शकतात. यासाठी 2025मध्ये तालुका स्तरावर समित्या गठीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त कामगारांची नोंदणी होत झालेली आहे. त्याचबरोबर प्रमुख कल्याणकारी योजना कशी ठरली आहे तर महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत 26हून अधिक योजना राबवल्या जात आहेत. त्यापैकी काही प्रमुख योजना ह्या आहेत की आर्थिक सहाय्य योजना. बांधकाम कामगारांतर्गत तुम्हाला आर्थिक सहाय्य मिळते, निवृत्ती वेतन मिळते. 2025मध्ये सरकारने बांधकाम कामगारांसाठी 12,000 रुपये मासिक निवृत्ती वेतनाची घोषणा केली आहे. म्हणजे तुम्ही बांधकाम कामगार असाल आणि तुम्ही त्यानंतर कामातून निवृत्ती घेतली असेल, तुम्हाला निवृत्तीनंतरही तुमचं वेतन चालू असणार आहे. मासिक तुम्हाला 12,000 रुपये वेतन भेटणार आहे. आर्थिक सहाय्य तुम्हाला कामगारांना 2,000 ते 5,000 रुपये आर्थिक सहाय्य मिळणार आहे. म्हणजे दरमहा. दिवाळी बोनस, काही वर्षात 5,000 रुपये बोनस जाहीर होणार आहेत, तर परंतु याची पुष्टी 2025 अद्याप बाकी आहे. म्हणजे दिवाळीला सुद्धा तुम्हाला बोनस भेटणार आहे, परंतु ती प्रोसेसमध्ये आहे ती योजना. आणि शिक्षण योजना काय आहे तर पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना. नोंदणीकृत कामगारांच्या पहिल्या 2 मुलांसाठी इयत्ता 1ली ते 7वीपर्यंत 2,500 रुपये प्रतिवर्ष मिळणार आहे. इयत्ता 8वी ते 10वीपर्यंत प्रतिवर्ष 5,000 रुपये मिळणार आहे. शिष्यवृत्ती योजना, उच्च शिक्षणासाठी तुम्हाला आर्थिक सहाय्य मिळेल, विशेषतः व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी. जर तुम्ही इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला नंबर लावत असाल तर त्यासाठी आर्थिक सहाय्य जास्त प्रमाणात आहे उच्च शिक्षणासाठी. विवाह आणि कुटुंब कल्याण, विवाह योजना, कामगार आणि त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी 30,000 रुपये ते 51,000 रुपये सहाय्य मिळणार आहे. गृहोपयोगी वस्तूसाठी 30 प्रकारच्या गृहोपयोगी भांड्याचा संच इथे भेटतो. उदाहरणार्थ ताट, वाटी, ग्लास मोफत वाटप होत आहे. 2024मध्ये 5 लाख सेट वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, परंतु 2025मध्ये ही तात्पुरती बंद आहे. म्हणजे ज्यांनी 2024पर्यंत त्यांची नोंदणी झालेली आहे त्यांना ह्या योजनेचा लाभ भेटणार आहे. म्हणजे घरकुलसाठी जे भांडे वगैरे आहे ते त्यांना भेटून जाईल. तिची प्रोसेस अद्यापही चालू आहे. काही ठिकाणी वाटप झालेली आहे आणि काही ठिकाणी आता ते प्रोसेसमध्ये आहे, चालू आहे. कन्नड तालुक्यात सुद्धा चालू आहे आणि बऱ्याचशा तालुक्यात जिल्हा स्तरावर ह्या गोष्टी जोरात सुरू आहे. आरोग्य आणि सुरक्षा, कामगारांच्या आरोग्य आणि सुरक्षितेसाठी विमा योजना, वैद्यकीय सहाय्य आहे. कामाच्या ठिकाणी सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रशिक्षण आणि उपाययोजना आहे. लाभार्थ्यांची संख्या, राज्यातील सुमारे 12 लाख नोंदणीकृत बांधकाम कामगारांना योजनेचा लाभ मिळतो आहे. 2021मध्ये तर 1,500 रुपये अनुदान प्रत्येक कामगाराला देण्यात आले होते. अर्ज आणि स्टेटस तपासणी, जर तुम्ही इथे अर्ज केला असेल तर अर्ज प्रक्रिया ही कशी आहे. ऑनलाईन पोर्टल IWBMSद्वारे अर्ज करता येतो. कागदपत्राच्या पडताळणीसाठी नवीन तारीख निवडण्याची सुविधा उपलब्ध होते आहे. आणि स्टेटस तपासणी, तुम्हाला अर्जाची स्थिती, मंजूर, प्रलंबित आणि ऑनलाईन पोर्टलवर तपासता येते. योजनेचा प्रभाव काय आहे तर यामुळे तुमचं आर्थिक सक्षमीकरण होते, आर्थिक सहाय्य मिळते, निवृत्ती वेतन भेटतं आणि त्यामुळे त्यांचं जीवनमान सुधारतं. शिक्षणाला सुद्धा चालना मिळते. शिष्यवृत्ती आणि आर्थिक सहाय्यामुळे कामगारांच्या मुलांना आर्थिक संधी मिळाली आहे. सामाजिक सुरक्षा, घरकुल, विवाह, गृहोपयोगी वस्तू योजनांमुळे कुटुंबाला स्थैर्य मिळाले आहे. ग्रामीण आणि शहरी भागात प्रभाव, बांधकाम कामगारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही योजना प्रभावी ठरली आहे. आव्हाने, जागरूकतेचा अभाव आहे, कारण बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागातील अनेक कामगारांना या योजनेची माहिती नसते.
त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जावा आणि सर्वांना याची माहिती व्हावी, हेच या योजनेचे उद्दिष्ट आहे. प्रशासकीय अडथळे, मोठ्या संख्येने अर्जाचे पंजीकरण आणि पडताळणीकरण आव्हानात्मक आहे. योजनेची निरंतरता, काही योजना उदाहरणार्थ भांडे वाटप तात्पुरती बंद झाल्याने लाभार्थ्यांची नाराजी आहे, परंतु लवकरच ती चालू होऊन जाईल. भविष्यातील दिशा, विस्तार 2025मध्ये तालुका स्तरावरील समित्यांमुळे नोंदणी प्रक्रिया अधिक गतिमान होणार आहे. नव्या योजना याच्यात येणार आहे, जसे कामगार मंत्र्यांनी 2025साठी नव्या कल्याणकारी योजनेची मोठी घोषणा केली आहे की ज्यामुळे अधिक लाभ मिळणार आहे. डिजिटल सुविधा, ऑनलाईन अर्ज, स्टेटस तपासणी प्रक्रिया अधिक सुलभ होत आहे. तर या सर्व योजनेचा निष्कर्ष काय आहे, तर महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी योजना ही बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी एक वरदान आहे. आर्थिक सहाय्य, शिक्षण, आरोग्य आणि निवास सुविधांद्वारे ही योजना कामगारांचे जीवन सुधारण्यासाठी कार्यरत आहे. सरकारच्या सातत्यामुळे, प्रयत्नांमुळे आणि नव्या योजनांच्या समावेशामुळे भविष्यात ही योजना अधिक प्रभावी ठरणार आहे. बांधकाम कामगारांची या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करणे आणि नियमित अपडेट्स तपासणे महत्त्वाचे आहे. कारण या योजनेचा बरेच जण लाभ घेतात, परंतु वेळोवेळी अपडेट्स चेक करत नाही. यामध्ये त्यांना काय लाभ मिळणार आहे त्यासाठी वेळोवेळी, आता समजा तुम्हाला मुलांसाठी शिष्यवृत्ती घ्यायची आहे, तुमचा मुलगा 10वी पास झाला, 12वी पास झाला, तर तुम्ही तिथे जाऊन ते सर्व कागदपत्र जमा करणे आवश्यक आहे. तेव्हाच तुम्हाला पुढचा लाभ भेटू शकतो. तर अशा प्रकारे या योजनेचा ज्यांनी कोणी लाभ घेतला नसेल त्यांनी लगेचच लाभ घ्यावा आणि ज्यांना या योजनेबद्दल माहिती नसेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. काही अडचण असेल कमेंट करा, मी नक्कीच त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.